मुंबईतल्या मेट्रोची पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे। मेट्रोचा 675 रुपयांच्या मासिक पासचे दर आता 725 रुपयांवर गेले असून 900 रुपयाचा मासिक पास 950 रुपयांवर गेलाय। मेट्रोच्या एकेरी प्रवासाचे किमान तिकीट 10 रुपयेच राहणार आहे। पूर्वीच्या 4 टप्प्यांऐवजी आता 5 टप्पे करण्यात आले। ही नवीन दरवाढ 1 डिसेंबर पासून लागू करण्यात येणार आहे। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। गैरव्यवहाराचा आरोप झाल्यामुळे बंद पडलेल्या सगळ्या पाणी योजना आता सरकार पूर्णत्वाला नेणार आहे। बंद पडलेल्या योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन त्या सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले। गेल्या काही वर्षातल्या राज्यातल्या अनेक गावातील पाणी योजना या अर्धवट अवस्थेत बंद पडल्या आहेत। शिवसेनेचे सर्वच आमदार दुष्काळी मराठवाड्यात पाहणी करणार आहेत। त्यांची वेगवेगळी पथकं मराठवाड्यातील गावात दुष्काळाची मदत कामं कशी सुरू आहे त्याची चाचपणी करतील। त्यानंतर सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेत प्रशासकीय पातळीवर कामं कशी सुरू आहेत याचाही आढावा ते घेणार आहेत। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा दुष्काळी पाहणीत रविवारी सामील होतील। 26 जानेवारीच्या आत सर्व महानगरपालिकांनी अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग झटवावीत, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा मुंबई उच्च न्यायालयानं दिला। एवढ्यावरच न थांबता न्यायालयानं लेखी हमी दिल्यानंतरही ज्या नेत्यांनी आणि पक्षांनी अनधिकृत होर्डिंगबाजी केली आहे त्यांना अवमान नोटीस बजावल्या आहेत। यात भाजपचे आशिष शेलार आणि मनसेच्या 2 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। अन्य पक्षांनी 8 जानेवारीपर्यंत लेखी हमी न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विधानसभेचे भाजपचे आमदार राजू तोडसाम यांना 3 महिन्याचा कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। केळापूर दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश जितेंद्र वाणी यांनी हा निकाल दिला आहे। 2013 साली पांढरकवडा वीज वितरण कार्यालयात घातलेला दुडगूस तोडसाम यांना भोवलाय। राजू तोडसाम यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन अकाउंटंट सुरेश अकोट यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती। तसंच शासकीय कामात व्यत्यय आणला होता। नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या 129व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला। इथल्या कॅडेट्सनी एनडीएत घेतलेल्या कठोर परिश्रमाचा चित झाल्याचा दिवस असतो। एनडीएमधून पदवी घेतलेले कॅडेट्स भारतीय सेना दलात अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत। इथल्या शिक्षणक्रमात विशेष कामगिरी केलेल्या विविध शाखांमधील कॅडेट्सना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदक देऊन गौरवण्यात आलं। भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे। देशात अनेक बोगस चिटफंड कंपन्या आणि तथाकथित बहुराज्यीय सहकारी सोसायट्या फोफावल्यात। या विरोधात सरकारने सीबीआय अंमलबजावणी संचालनालय, पोलिसांचा आर्थिक गुन्हे विभाग, सहकार आयुक्त आणि सेबीला चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे। नाशिकच्या बांधकाम विभागातील लाचखोर इंजिनियर सतीश चिखलीकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले। लाचलुचपत विभागानं तब्बल 2.5 वर्षानंतर विशेष न्यायालयात 2000 पानी आरोपपत्र दाखल केले। चिखलीकरला 30 एप्रिल 2013 रोजी ठेकेदाराकडून 22,000 रुपयाची लाच घेताना अटक करण्यात आली आहे। पुढील चौकशी दरम्यान लाचलुचपत विभागाला चिखलीकर यांच्या पत्नीच्या नावे असलेले 14 कोटींचं गबाड हाती लागले। देशातील स्थिती आणि वातावरण याबाबत आमिर खानच्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतला गेला असं मत दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी पुण्यात मांडलं। यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या गीतकार जावेद अख्तर यांनी भारतीय समाज नेहमीच सहिष्णू असल्याची प्रतिक्रिया दिली। आपण सर्व देशात गायनाचे कार्यक्रम केले पण अजूनपर्यंत पाकिस्तानात गाण्याचे कार्यक्रम केलेले नाहीत। मात्र यापुढेही आपण कधी पाकिस्तानात पाऊल ठेवणार नाही अशी घोषणा गायक सुखविंदर सिंग यांनी ठाण्यात केली। यावेळी असहिष्णुतेच्या मुद्द्यावर बोलताना ज्यांना भारत असहिष्णू वाटतोय त्या 20% लोकांची प्रसिद्धीसाठीची फॅशन असल्याचा टोला सुखविंदर सिंगने लगावला आहे। आमिर खान पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांचा राष्ट्रविरोधी वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करावा अशाची तक्रार हिंदू महासभेनं केली आहे। जालन्यातल्या सदर बाजार पोलिसात हिंदू महासभेकडून अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे। जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतानं जगाला काय दिलं याचं सुंदर प्रदर्शन कुर्ला काजूपाडा येथील नित्यानंद गुरु शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बनवलंय। भारतातील कला, नृत्य, इतिहास, परंपरापासून ते शिक्षण संस्था, खेळ, व्यवसाय, योगविद्या, आर्थिक उलाढाल, देशाची संरक्षक प्रणाली, देशाचं संविधान याची सुंदर माहिती विद्यार्थ्यांनी गोळा करून या प्रदर्शनात मांडली आहे। हिंगोली जिल्ह्यात बोरमध्ये अडकलेल्या मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय। कोंडबा गुलाब अन्नपूर्ण असं या मुलाचं नाव आहे। वसमत तालुक्यातील सोमठाणा इथल्या सीताराम दाभडकर यांच्या शेतातल्या कोरड्या असलेल्या बोरच्या पाईपवर तो खेळत होता। खेळताना कोंडबा तोल जाऊन 300 फूट खोल बोरमध्ये 10 फुटांवर अडकला। जेसीबीच्या मदतीनं त्याला बाहेर काढण्यात आलं। तातडीनं त्याला रुग्णालयात नेलं गेलं, मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। ठाण्यातल्या कचराळी तलावानं माखलेलं विदारक चित्र झी 24 तासनं दाखवल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आहे। महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला। 15 दिवसात तलाव स्वच्छ करण्याचं आश्वासन त्यांनी झी 24 तासच्या टीमला दिले।
दादरमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलला बेदम मारहाण करण्यात आली आहे। भर रस्त्यात एका फेरीवाला आपल्या बायकोला मारहाण करत असताना पोलीस कॉन्स्टेबल दीपक बोलके यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। यावेळी झालेल्या बाचाबाचीत त्या फेरीवाल्या कुटुंबानं बोलके यांच्यावर हल्ला केला। पोलीस कॉन्स्टेबलनं आधी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। दरम्यान हे सर्व होत असताना उपस्थित नागरिक मात्र प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यात व्यस्त होते। केंद्राच्या खासगीकरणाच्या भूमिकेविरोधात आयडीबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला। सरकार बँकेचं खासगीकरण करत असून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या दिशेने पावलं उचलत असल्याचा आरोप बँकेच्या कर्मचाऱ्यांनी केला। या संपात नागपूर विभागातील एकूण 40 शाखेचे कर्मचारी सहभागी झाले होते, त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं। अभिनेता सचिन पिळगावकर यांना फसवणाऱ्या महिलेनं ख्यातनाम सिनेनृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांची फसवणूक केल्याचे समोर आले। या प्रकरणी खामकर यांनी त्या महिलेविरुद्ध काळा चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। सचिन पिळगावकर यांच्याप्रमाणेच आलिशान कार घेऊन देण्याचा आमिष दाखवून या महिलेनं खामकर यांना 10 लाख रुपयांना फसवले। मराठी सेलिब्रिटीनं अशा प्रकारे गंडा घालणाऱ्या महिलेवर पोलीस काय कारवाई करणार याकडेच आता लक्ष लागलं। पुण्याच्या फळ बाजारात सध्या 1 किलो वजनाचा एक पेरू सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतो। विशेष म्हणजे हा पेरू शुगर फ्री आहे। नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या रमेश शेवाळे यांनी या पेरूचं उत्पादन घेतले। व्हिएना असं या पेरूच्या जातीचं नाव असून ही जात मूळ थायलंडची आहे। शेवाळे यांनी छत्तीसगडमधून या जातीच्या पेरूची रोपं आणली। मार्केट यार्डात या जम्बो पेरूला वजनाप्रमाणे 400 ते 600 रुपये दर मिळाला आहे, तर किरकोळ बाजारात हा पेरू 80 रुपये किलो दरानं विकला जातो। लातूर जिल्ह्यातल्या मानेज जवळगा गावातील नागरिक हे वानराच्या हल्ल्यानं त्रस्त झाले आहेत। या गावात वानरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। वानरांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत जवळपास 50हून अधिक जण जखमी झालेत। यात महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे। घरात घुसून भाकरी पळवण्यापासून ते दुचाकी स्वारावर हल्ला करण्यापर्यंत या वानरांची मजल गेली आहे। हल्लेखोर वानरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी गावकरी करत आहेत। पॅसेंजर ट्रेनमध्ये महिलेला त्रास देणारा नराधमाला एका महिलेनं ट्विटरच्या सहाय्यानं चांगलाच धडा शिकवला आहे। नम्रता महाजन या अकोला ते लोकमान्य टिळक टर्मिनस असा प्रवास करत होत्या। शेगावमध्ये आल्यानंतर डब्यातील काही इस्मानी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली। महाजन यांनी ही बाब भारतीय रेल्वेच्या ट्विटरवर टाकली। 182 या हेल्पलाईन नंबरवरही त्यांनी फोन केला। त्यानंतर महाजन यांना अवघ्या पाऊण तासातच आरपीएफची मदत मिळाली आणि त्या इस्मांवर कारवाई करण्यात आली। आपल्या मैत्रिणींवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपावरून 4 अल्पवयीन मुलांना मालाड पोलिसांनी अटक केली। 8 नोव्हेंबरला या मुलीनं तिच्या मित्राला अभ्यास करण्यासाठी आपल्या घरी बोलावलं होतं। या मित्रासोबत त्याचे 3 मित्र देखील तिच्या घरी आले। या चौघांनी तिच्यावर बलात्कार केला। त्याचा व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल होऊन या मुलीच्या नातेवाईकांना मिळाला। त्यावेळी हा सर्व प्रकार तिच्या घरच्यांना समजला। या प्रकरणी पोलिसांना अटक केलेली 4ही मुलं ही 12 ते 15 वर्ष वयोगटातील आहेत। चिंचवडच्या आनंदनगर परिसरात एका तडीपार गुंडानं आपल्या साथीदारांसोबत गाड्यांची आणि घरांची प्रचंड तोडफोड केली आहे। तडीपार गुंड अविनाश पवार आणि त्याच्या साथीदारांनी आनंदनगर झोपडपट्टीत धुडगूस घातला। त्यांनी केलेल्या तोडफोडीत 5 दुचाकी आणि 3 चारचाकींचं नुकसान झालं। इतकंच नाही तर या गुंडांनी काही घरांमध्ये घुसून नागरिकांना मारहाण केली। या गुंडांनी केलेल्या दगडफेकीत काही नागरिक जखमी झाले। रायगडच्या पोयनाड इथल्या सुरभी ज्वेलर्सवरील दरोडा प्रकरणी सर्व आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। अटकेत असलेल्या सर्व आरोपींना 8 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 26 ऑगस्टला सुरभी ज्वेलर्सवर धाडसी दरोडा पडला होता। राज्यघटनेत बदल करण्याबाबत सुरू असलेली चर्चा ही केवळ अफवा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलंय। संविधानावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान बोलत होते। राज्यघटनेत बदल करण्याचा विचार करणं ही आत्महत्या करण्यासारखं असल्याचं मोदींनी नमूद केलंय। समाजातल्या दलित, शोषित आणि पीडितांना संधी मिळावी असा उदात्त हेतू ठेवूनच डॉक्टर आंबेडकरांनी आरक्षणाचा विचार केल्याचं मोदी यांनी आपल्या भाषणात नमूद केलं। इंदिरा गांधी यांनी आणलेली आणीबाणी हा राज्यघटनेवरचा सर्वात मोठा आघात असल्याचं सांगत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसला टोला लगावला। राज्यसभेत संविधानावर चर्चेला सुरुवात करताना त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या कामाची प्रशंसा केली। त्यांचं जीवन हे सर्वांसाठी आदर्शवत असल्याचं जेटली यांनी म्हटलंय। जेटलींनी केलेल्या आरोपांना काँग्रेसचे सभागृह नेते गुलाम नबी आझाद यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। भाजपास देशात फूट पाडत असल्याचा आरोपही त्यांनी केला। जीएसटीवर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा केली। मात्र या चर्चेतही तोडगा निघू शकलेला नाही। काँग्रेस आपल्या 3 सूचनांबाबत पक्षांतर्गत चर्चा करेल आणि त्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर दिली आहे. कर्मचाऱ्यांचा किमान बोनस 3,500 वरून 7,000 करण्यात आलाय, तर बोनससाठी मूळ वेतनाची मर्यादा 10,000 वरून 21,000 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारनं बोनस कायद्यातील सुधारणांना कॅबिनेटनं मंजुरी दिली असून लवकरच संसदेत मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी लोकसभेत दिली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयसिसनं जम्मू काश्मीरमधल्या अतिरेकी हल्ल्याचा कट रचलाय. यासाठी आयसिसनं पेशावरमधून 30 अतिरेकी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवल्याची माहिती गुप्तचर संघटनेने दिली आहे. या हल्ल्यासाठी लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनांची मदत घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. गोवा इफ्फीमध्ये लक्षणीय ठरतोय तो कोती हा चित्रपट. तृतीयपंथी लोकांना समाजात आजही हीन वागणूक मिळते. सामान्य मुलांच्या जीवनातील या बदलामुळे त्या कुटुंबातलं वातावरण कसं ढवळून निघतं याचं चित्रण यात करण्यात आलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.